आता हा जो आपला चॅप्टर आहे ना, त्याचं नाव काय आहे? कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. NCERT मध्ये 11वीला आहे, पण महाराष्ट्र बोर्डामध्ये 12वीला आहे. राईट. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हणजे हे सर्व ह्या चॅप्टर मध्ये आपण कशाविषयी बघणार आहोत? गॅस. तुला गॅस माहिती आहे का? म्हणजे तू दररोज पाणी पितोस ते काय आहे? लिक्विड आहे का सॉलिड आहे का गॅस आहे? लिक्विड आहे. भाकर खातोस ती सॉलिड आहे. राईट. आणि नाकातून जे हवा बाहेर येते ती गॅस. कळतंय गॅस? मग तू समज एखादं एक असं, इथून पुढे मी सतत काय म्हणणार, आपल्याकडे एक समजा असं कंटेनर आहे. कंटेनर म्हणजे एक भांड आहे, बंद असलेला असू शकते किंवा उघडा असलेला असू शकते. किंवा कधी कधी मी काय म्हणणार, सिलेंडर आहे. सिलेंडर म्हणजे कसं असतं, हे असं आणि हे हे ह्याला म्हणतात पिस्टन. काय म्हणतात ह्याला? पिस्टन. खरं तर हे आहे पिस्टन. हे पिस्टन आहे आणि हे पिस्टनला वर खाली करण्याचा हा दांडा. राईट. हे पिस्टन आहे. हे झालं सिलेंडर. सिलेंडर म्हणजे कळतंय ना कसलं आहे ते, कसं असते ते, गोल आणि उभं. राईट. सिलेंडरची टाकी असते आपली, पाण्याच्या टाक्या वगैरे सिलेंडर सारखे असतात, आहे का नाही? आणि ह्याच्यामध्ये असतो गॅस. ही गॅसचे मॉलिक्यूल आहेत. हे गॅस काय असू शकतो? हायड्रोजन, नायट्रोजन, हेलियम. हेलियम म्हटलं की He2 नसते बरं का, Heच असते, कारण नोबल गॅस आहे तो. मग त्याला काही ते मॉलिक्यूल बनवत नाही. ऑक्सिजन, कोणताही गॅस असू शकतो. ही एक डॉट म्हणजे त्याचा एक मॉलिक्यूल. कळायला का हे? आपल्याला ह्याच्यामध्ये फिजिक्समध्ये एवढी गरज नसते की किती ॲटम न बनलंय काय नाही, त्याचं एवढं ताण नसते. पण हे मॉलिक्यूल आहेत. आता हे मॉलिक्यूल जागेवर थांबलेले आहेत का इकडे तिकडे पळत असतील? इकडे तिकडे पळत असतात. मग हे इकडे तिकडे असं पळत असतात. मग ह्या मॉलिक्यूलची संख्या खूप जास्त असते, खूप जास्त असते. मग एका एका मॉलिक्यूलचा अभ्यास करणं एवढं सोपं नाही, बरोबर का? जसं की आपण एक एक केळी विकतो का, सोपं जावं म्हणून 12 केळीचा एक ग्रुप करून त्याला काय म्हणतो? डझन. तसंच फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये हे एक एक मॉलिक्यूल लयच छोटा असतंय आणि त्याचा अभ्यास करायला अवघड जातंय, म्हणून त्यांचा असे ग्रुप केलेले असते. पण त्यांचे 4-4 आणि 12-12चे ग्रुप करून तरी काही फायदा होतोय का? ते फारच छोटे होणार. मग त्यांच्या मोठ्या संख्येचा ग्रुप केलेला असतो. जसं की डझन म्हणजे किती जणांचा ग्रुप असतो? 12 जणांचा. तसं केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये मोल म्हणून एक असते. मॉलिक्यूल नाही, काय म्हणतोय? मोल. किती जणांचा ग्रुप असते माहिती आहे का? 10⁻23 जणांचा. एक्झॅक्ट म्हणजे 6.022 इंटू 10⁻23. बरेच जण लक्षात ठेवण्यासाठी 2 3 करते तिथे. मोठा मोठी सोपं म्हणायचं म्हणलं तर 6 इंटू 10⁻23. सोपं हे, खरं तर हे आहे पण सोपं. ह्याला काय म्हणतात? मोल. एका मोल मध्ये किती जण आहेत? एवढे आहेत. 10⁻23 म्हणजे लय झाले. 10⁻7 म्हणजे करोड होते. म्हणजे असे कोटी 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 मॉलिक्यूलचा एक ग्रुप करतात आणि त्याला काय म्हणतात? मोल. जसं आपण काय म्हणतो डझन, तसं एवढ्या मॉलिक्यूलला काय म्हणतात? एक मोल. किंवा ह्याला आणखीन एक नाव आहे या मोललाच, अहोगॅड्रो नंबर. काय आहे? कधी नाव ऐकलंय का? अहोगॅड्रो नंबर कधी नाव ऐकलंय का? नाही, आतापर्यंत नाही. 10वीत 9वीत झालेलं असते अहोगॅड्रो नंबर. ह्याला आपण NA असं म्हणणार. अहोगॅड्रो नंबर NA. कळलं? आणि मोलला आपण काय म्हणणार? मोलला N, किंवा सध्या अहोगॅड्रो नंबरला असं म्हणतात. एवढं कळलं? मग एका मोलमध्ये किती संख्या असते? अहोगॅड्रो नंबर एवढी. एका मोलमध्ये संख्या किती असते? अहोगॅड्रो नंबर एवढी. म्हणजे किती? 6.022 इंटू 10⁻23. मग मी हे दाखवलंय, पण एका ग्रुपमध्ये बरेच आहेत, तिथं करोडो मॉलिक्यूल आहेत, है का नाही? त्याला आपण एक मोल म्हणतो. म्हणजे थोडक्यात मी काय म्हणणार की ह्या कंटेनर मध्ये, एवढा जरी कंटेनर घेतलं, तू एक ग्लास जरी घेतलास, तर त्याच्यामध्ये मॉलिक्यूल किती असतात? करोडो करोडो मॉलिक्यूल असतात. समजा ह्याच्यामध्ये 6 इंटू 10⁻24 मॉलिक्यूल आहेत, म्हणजे कोटी 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 मॉलिक्यूल आहेत. त्यापेक्षा मी काय म्हणू शकतोय, ह्याच्यामध्ये 10 मोल आहेत. किती आहेत? 10 मोल, 10 मोल. कारण एक मोल म्हणजे किती आहे? 10⁻23 आहे. मग नंबर ऑफ मोल कसे काढले मी? टोटल संख्या किती आहे? 6 इंटू 10⁻24 भागिले एका मोलमध्ये किती? 6 इंटू 10⁻23. मग हे जर भागाकार केला तर 10⁻24 मायनस 23 10 येते. मग एवढे मॉलिक्युल सांगण्यापेक्षा सोपं काय जाते, ह्याच्यामध्ये 10 मोल आहेत. म्हणजे मोलचा अर्थ कळला तुला, की ग्रुप ऑफ मॉलिक्युल्स. किती ग्रुप?
6.022 इंटू 10⁻23 किंवा ह्याच नंबरला काय म्हणतात, अहोगॅड्रो नंबर. काय म्हणतात, अहोगॅड्रो नंबर. आता इथून पुढे लक्षात घे, ह्या चॅप्टर मध्ये आपण MT म्हणजे टोटल मास म्हणणार, गॅसचं काय म्हणणार आपण, टोटल मास. आता ह्याच्यामध्ये असं गॅस आहे का नाही, त्याचं काही तर वजन असेल का नाही, जसं डालीमध्ये केळी असतात आहे का नाही, मग केळींचं काहीतरी वजन असेल टोटल, त्याला आपण टोटल मास ऑफ ऑल मॉलिक्युल्स ऑफ गॅसच राहणार आता आपला. त्याच्यानंतर स्मॉल एम म्हणजे मास ऑफ वन मॉलिक्युल है ना, एका केळीचं काही तर वजन असेल, आणि अख्ख्या सर्व केळींचे वजन फरक आहे का नाही, मास ऑफ इच मॉलिक्युल. आता वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं वापरतात, कुठे एम वापरतील, कुठं एम डॅश वापरतील, काही आहे का नाही, सध्या आपण आपल्या महाराष्ट्र बोर्डानुसार घेऊ. त्याच्यानंतर कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कळते का, डालीमध्ये एकूण केळींची संख्या किती आहे, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द कंटेनर. आता इन द कंटेनर म्हणायची गरज नाही ना, हा एन म्हणजे जसं की मी म्हणलो होतं 6 × 10⁻24 आहे. त्याच्यानंतर हे NA ही एक संख्या आहे है ना, ह्यालाच 1 मोल असं पण म्हणतात. काय म्हणतात, 1 मोल, 1 MOLE म्हणतात, MOL पण म्हणतात. त्याची व्हॅल्यू किती आहे, 6.022 इंटू 10⁻23. त्याची व्हॅल्यू कळलं, एवढे मॉलिक्युल्स. आता मला सांग, 1 डझन काय फक्त केळीच असते का, 1 डझन पेन बी असू शकतात, म्हणून ह्याच्या पुढे फक्त मॉलिक्युल लिहिणं काही बरोबर आहे का, 1 डझन म्हणजे 12, तसं 1 मोल म्हणजे एवढं, किंवा 1 अहोगॅड्रो नंबर म्हणजे एवढं. आता हे काय मॉलिक्युलच असं काही नाही, कधी ऍटम पण असते, 1 मोल पेन पण असू शकतात ना, फक्त एवढंच की संख्या लई जास्त होते. मग ह्यालाच थोडक्यात काय म्हणतात, अहोगॅड्रोज नंबर किंवा अहोगॅड्रो नंबर. एन म्हणजे नंबर ऑफ मोलची संख्या. आता एका डझन मध्ये 12 आहेत, पण किती डझन आहेत ह्या डालीमध्ये मला सांग, 36 केळी आहेत, पण डझन किती आहेत, 3. असं आहे ना, फरक आहे ना, टोटल केळींची संख्या वेगळी आणि डझनांची संख्या वेगळी, तसं टोटल मॉलिक्युलची संख्या वेगळी आणि मोलची संख्या वेगळी आहे का नाही. हे नो म्हणजे नंबर, कळतंय ना, नंबर ऑफ मोल्स. एम हे झालं, ठीक आहे. चला, त्याच्यानंतर रो, ह्याला आपण डेन्सिटी म्हणतो. कधी नाव ऐकलंय का डेन्सिटीचं, हा. कॅपिटल व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे ह्या कंटेनरच्या व्हॉल्यूम एवढंच असते. कळाले का, हे सर्व शब्द आहे. मग काही 2-3 फॉर्म्युले आहेत खूपच जास्त महत्वाचे. सर्वात पहिला फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल कसं काढायचं. आता तू नंबर ऑफ डझन कसं काढतोस, टोटल केळींची संख्या भागिले एका डझन मध्ये किती आहेत असंच करतोस का, मग तसंच नंबर ऑफ मोल कसं काढणार तू, टोटल मॉलिक्युलची संख्या भागिले एका मोल मध्ये किती आहेत. बघ मी लिहितो पाहिजे तर, आता इथं लिहिलंय मी का, तू डबल लिहायची गरज नाही की हे एन म्हणजे टोटल मॉलिक्युलची संख्या भागिले एका मोल मध्ये किती संख्या आहे. हा, ह्याच्यासारखंच कळायला का तुला, हे ह्याच्यासारखंच आहे. मग एका मोल मध्ये संख्या किती आहे, त्याला एनएच म्हणायचं का, एन म्हणता येते ना त्याला. मग मोलचा एक फॉर्म्युला काय आला तुझ्याकडं, नंबर ऑफ टोटल मॉलिक्युल्स डिवायडेड बाय एन म्हणजेच अहोगॅड्रो नंबर. हे इथं लिहिलेलं, इथं कळलं नाही असं काय लिहिलंय ते, म्हणजे सोपं जावं म्हणून इथं जरा असं करायला मी. दुसरा एक फॉर्म्युला ह्याचा, टोटल मास ऑफ ऑल मॉलिक्युल्स, टोटल मास भागिले मोलार मास, हा एका मोलचं मास. कॅपिटल एम म्हणजे आपण काय करणार, थांब जरा, ह्याला M0 म्हणणार आपण. ह्या टोटल मासला त्याने कॅपिटल एम म्हटलंय ह्या पुस्तकामध्ये. आपण कधी कधी MT पण म्हणणार, बघ कॅपिटल एम किंवा MT. लक्षात आलं हे. मग नंबर ऑफ मोल काढण्याचा दुसरा फॉर्म्युला आहे, ह्याची संख्या आहे, संख्येच्या ऐवजी मी काय म्हणलं, ह्याचं टोटल मास दिलं बाबा, ह्याच्यामध्ये 100 किलो आहेत केळी आणि 1 डझन केळीचं वजन किती आहे, 20 किलो. तर टोटल डझन किती निघतील हे भागिले हेच करशील का नाही.
म्हणजे टोटल केळींचं वजन भागिले 1 डझन केळींचं वजन, असंच का? म्हणजे नंबर ऑफ डझन निघतात का? हे नंबर ऑफ डझन आहेत, त्याच्याऐवजी इथं आपण काय म्हणतो, नंबर ऑफ मोल. टोटल मास ऑफ ऑल मॉलिक्युल्स ऑफ गॅस इन द कंटेनर भागिले मोलार मास. मोलार मास म्हणजे एका मोलचं मास, एका मोलचं मास. मोलार मास ऑफ गॅस. मग आता वेगवेगळ्या गॅसचं मोलार मास तुला थोडक्यामध्ये काहीतरी अंदाज असेल उग, की तू जर बघितलास मोलार मास कसं कसं आहे. O2. आता ऑक्सिजनचं कसं आहे, एका ऑक्सिजनचं मास किती असते, 16. O2 म्हणल्यावर 32. एका ऍटमचं नुसतं 32 म्हणतो आपण एका मॉलिक्युल, पण एका मोलचं मास 32 ग्राम होते, ग्राम मध्ये सांगायचं, कळलं का? सो O2चं मोलार मास किती आहे, 32 ग्राम. N2चं मोलार मास किती आहे, 28 ग्राम. त्याच्या हे इथं मोलार मास लिहिलं बरं का प्रत्येक गॅसचं. तसंच आणखीन महत्वाचा गॅस कोणता आहे जे की बार बार वापरतात, H2O. H2O बिन गॅस आहे. आता तू पितोस पाणी, ते लिक्विड आहे, पण वाफ झाल्यावर गॅस आहे. मग H2Oचं किती आहे बघ, हायड्रोजनचं 1 असते माहिती आहे ना, असे 2 हायड्रोजन म्हणजे किती झाले, 2. आणि ऑक्सिजनचं 16, 16 आणि 2 18, तर किती झाले, 18 ग्राम. पण हे एका मॉलिक्युलचं मास आहे का एका मोलचं मास आहे, मोलचं सांगलं. एका मॉलिक्युलचं म्हणलं किती, 18 U असते. सध्या त्याच्यात जायचं नाही आपण, सध्या एवढंच, मोलचं मास म्हणजे 18 ग्राम. वॉटरचं झालं द Cl2. एका क्लोरीनचं 35.5 आहे, 2 क्लोरीनचं 70, 70 नाही 71 होईल. आणखीन महत्वाचा गॅस कोणता आहे बाबा, हेलियम एक वापरते बऱ्याच वेळेस. हेलियम 4 ग्राम. हायड्रोजन एक राहिला महत्वाचा गॅस. हायड्रोजन त्याचा आहे 2 ग्राम. कळायला काय, हे जी लिहिलेलं कळलं का, 29 वाटायले. हायड्रोजनचा आहे 2 ग्राम मोलार मास बरं का, एका मोलचं मास. तसाच हेलियम सारखाच एक निऑन माहिती आहे का तुला, पिरियोडिक टेबल मध्ये नोबल गॅस, निऑनचा एक पार्ट असू द्या. मला वाटतंय हेलियम 2 नंबरला, निऑन 10 नंबरला आहे का. ॲटॉमिक नंबर 10 आहे, तर ॲटॉमिक मास आहे त्याचं 20 ग्राम. तसाच एक अमोनिया आहे NH3. आता ह्याचं जर काढलं तर नायट्रोजनचं येतं 14 आहे का नाही, आणि हायड्रोजनचं 1 आहे, पण असे हायड्रोजन किती आहेत, 3. 14 आणि 3 17, 17 ग्राम अमोनिया. बस झाले, हे महत्वाचे गॅसेस आहेत. राईट. आता बघ, ही एक फॉर्म्युला तर अति महत्वाचा, हे आपण बार बार वापरणार आहे, नंबर ऑफ मोलचा, कळलं का हे तुला. आणखीन एक फॉर्म्युला आपण डेन्सिटीचा वापरणार, ते म्हणजे मास, म्हणजे टोटल मास, हे दिसते का, टोटल मास आहे का, डिवायडेड बाय व्हॉल्यूम. हे सर्व लक्षात राहील. आता आणखीन काही बेसिक लागलं की मी ह्याच्यामध्ये तुला सांगत जातो, सध्या तर एवढं कामाचं आहे. हे आहे बेसिक, ज्याच्यावर आधारित आपण पुढे चालणार. मोलचा अर्थ कळलाय, ह्याचा फोटो काढ. आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला एवढं सर्व बघायचं, चॅप्टरची आउटलाईन, इंट्रोडक्शन, बिहेवियर ऑफ गॅस वगैरे सर्व. तर आपण डायरेक्ट सुरुवात करू प्रश्नांपासून. हे चॅप्टरच घेतला मी प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात, जेणेकरून तुम्हाला बोर्डात पण लिहिता यावं. तर पहिलाच काय म्हणते प्रश्न, व्हॉट इज आयडियल गॅस और परफेक्ट गॅस. आयडियलचा शब्द तर माहिती आहे, आदर्श काय. आता तसं तर विचार केला तुम्ही, आपण फिजिक्स मध्ये अभ्यास करताना कधी पण आयडियलचा आधी अभ्यास करतो आणि मग रियालिटीला लागू करतो. अभ्यास करताना आधी सोपं, आयडियल म्हणजे सोपं असते. म्हणजे कसं रे, उदाहरणार्थ समज आता तू एक विद्यार्थी आहेस आणि तुला मिसाईल बनवायच्या. मिसाईल म्हणजे काय असते माहिती आहे का, इथून फेकली ह्या देशातून की आपल्या दुश्मन देशामध्ये जाऊन ती पडते, एवढं तर माहित असेल की. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला 11वीला शिकवते प्रोजेक्टाईल मोशन, मग सोपं शिकवते, दगड फेकल्यावर कसा जाऊन पडतो.
जसा दगड जाऊन पडतो तशीच मिसाईल जाऊन पडते ना. पण ज्यावेळेस मिसाईल पळते त्यावेळेस तिला विरोध करणारी हवा खूप जास्त असते. पण दगड फेकल्यावर हवा एवढा विरोध करते का? नाही. मग हवेचा फोर्स आपण निग्लेक्ट करतो, बाबा नको. उगं थोडं सोपं, उगं ग्रॅव्हिटी काम करते म्हणतो आपण, हे का नाही. उगं ग्रॅव्हिटी काम करते आणि त्याच्यानुसार आपण काढतो की इथून फेकलं तर किती अंतरावर जाऊन पडेल. 100 मीटर काहीतरी अंतरावर जाऊन पडेल, मग त्याचे फॉर्म्युले वगैरे काढतो. पण हवेचा जर विचार केला तर ते इथं जाऊन पडण्यापेक्षा कुठं तर इथं जाऊन पडेल का नाही? पुढे जाणार नाही, थोडं महागच पडेल ना. पण हवेचा विचार करणं हे जरा अवघड काम आहे, विद्यार्थ्याला आता जमत नाही. कमी फोर्सचा जमते, जास्तच उगं कॉम्प्लिकेटेड केल्यावर समजते का? नाही. पण सुरुवात काही तर करावं लागेल की, सोप्यापासून सुरुवात करावं लागेल का नाही. तुम्हाला आता तू बायोलॉजीमध्ये समज काहीतरी शिकायलास, एकदम MD डॉक्टरला जसं हृदय शिकवते तसं तुम्हाला शिकवतात का? उगं सोपं पाईपलाईन शिकवतात, उगं सोपं की बाबा असं हार्ट असतंय, इकडून एक येतंय इकडं जातंय, हे का नाही, एवढंच. पण त्याचे बारकावे शिकवतात का एवढे? नाही. म्हणून आधी सोप्या पद्धतीने शिकवणे त्याला म्हणतात आयडियल. मग खरोखरचे गॅसेस तर खूप अवघड असतात, जे की आपल्या इथं अवतीभोवती फिरायला. परंतु शिकण्यासाठी काय करतात बाबा, आपण एक साधा गॅस समजू, आयडियल गॅस म्हणू, त्याला परफेक्ट गॅस म्हणू, ज्याचा अभ्यास करणं सोपं आहे. मग आयडियल गॅस कसा असतो? एखाद्या कंटेनरमध्ये आयडियल गॅस इज वन दॅट ओबेज ऑल गॅस लॉज. आता गॅस लॉज पुढे आहेत, कोणते कोणते आहेत? बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवोगॅड्रोज लॉ, गै-लुसॅक लॉ, एवढंच. आणि आयडियल गॅस इक्वेशन, ह्या सर्व गोष्टींना ओबे करणारं म्हणजे आयडियल गॅस म्हणतो आपण त्याला. तुला काही कळाले का आयडियल आणि रिअल मध्ये काही फरक असतो म्हणून? काहीतरी रिअल म्हणजे हे कधी पण कसं असते, थोडं कॉम्प्लिकेटेड असते. त्याच्यापेक्षा आता इथून कळत, इट्स मॉलिक्यूल बिहेव ॲज पॉइंट मासेस विथ नो स्ट्रक्चर और साइज. आपण आयडियल गॅस कसा समजतो की छोटा उग पॉइंट मॉलिक्यूल आहे, पण रियालिटी मध्ये कोणता गॅस बिलकुल स्ट्रक्चर नसणारा असा आहे का कोणता गॅस? नाही. तू ऑक्सिजन जरी घेतला तर कसा आहे, 2 ॲटम आहेत एकमेकांमध्ये घुसलेले असे, हे का नाही. हेलियम जरी घेतला तर 1 ॲटम आहे, त्यात प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन आहेत, हे का नाही. परंतु ते काय म्हणाले की आपण जो गॅस शिकणार आहोत त्याला आयडियल म्हणा. आपण ऑक्सिजनचं जरी उदाहरण घेतलं तरी त्याला आयडियल समजूनच करा. मग आयडियल म्हटलं की तो पॉइंट मास आहे. पॉइंट मास म्हणजे त्याला साईजच नाही असं आहे? नाही. खरोखर तर ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलला काहीतरी साईज आहे का नाही. परंतु ते म्हणतात की सध्या नका विचार करू त्याचा, सध्या साईज त्याला नाही असं समजा. त्याला स्ट्रक्चर पण नाही. स्ट्रक्चर नाही म्हणजे मध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन त्याचा विचार करू नका, कारण त्याचा विचार केला तर मग तुम्हाला अभ्यासच करता यायचा नाही, है का नाही. सोपा विचार करा. राईट. मग हे आयडियल गॅस विषयी चालू आहे, ठीक आहे. देर आर नो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एक्सेप्ट ड्युरिंग कोलिजन. हे एक महत्वाचं आहे. ते म्हणतंय की बाबा गॅसचा एक मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूल एकमेकावर कसलाही फोर्स लावत नाहीत, एकमेकाला अट्रॅक्ट बी करत नाहीत, रिपेल बी करत नाहीत. पण रियालिटीत तसं नसतंय. तू कोणताही गॅसचा मॉलिक्यूल घे, जसं HCl घे, त्यांच्यामध्ये कसं असतं, इकडे थोडा निगेटिव्ह असते, थोडा पॉझिटिव्ह असते, हे का नाही. तसंच HCl इकडचं घे, ह्याच्यावर थोडं पॉझिटिव्ह असते, थोडं निगेटिव्ह होतंय. मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकाला अट्रॅक्ट करतील का नाही थोडं बहुत. मग एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवर फोर्स लावायला का नाही, लावायला. अशा फोर्सला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतात. इथं पण हे एक मॉलिक्यूल, हे दुसरा, मी ऍटम म्हणणार बाळा, एक हा ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल कशाने बनलाय, 2 ऍटम न बनलाय का नाही. हे पण 2. आता इथं मॉलिक्यूल मध्ये ऍटम किती आहेत त्याच्यात जायचंच नाही, सरळ हे एक मॉलिक्यूल, मग ते 2 ऍटम न बनवू, 4 ऍटम न बनवू, किती न बनवू. आता हे जर तू अमोनिया गॅस म्हणलास तर ते तर नायट्रोजन आणि हायड्रोजनच्या 3 हे न बनलाय का नाही. आपण एक मॉलिक्यूल म्हणलं की अख्खच्या अख्खं समजायचं, कळलं. मॉलिक्यूल आणि ऍटम मधला फरक कळला का. मग मी इथून पुढे गॅसचा मॉलिक्यूल म्हटलं की तो मॉलिक्यूल असणार, त्यातले ऍटम किती आहेत त्याचा ताण नाही. त्यालाच कधी कधी पार्टिकल पण म्हणतात. मॉलिक्यूललाच कधी कधी काय म्हणतात, पार्टिकल पण म्हणतात. मॉलिक्यूल म्हणजेच पार्टिकल्स. मग एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती फोर्स लावतच नाही असं समजा म्हणलंय त्यानं. पण रियालिटीमध्ये तसं आहे का, रियालिटीमध्ये लावतंय.
पण ते लावत नाही का समजावं लागते, कारण अभ्यास सोपा झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय, हा इंटरमॉलिक्युलर फोर्स लावतच नाहीत, पण केव्हा लावतात, आता हे मॉलिक्युल आहेत, एका जागेवर थांबलेत का इकडे तिकडे पळायलेत, मग पळताना एकमेकाला धडकतील का नाही, म्हणजे कोलाइड होतील का नाही, मग कोलाइड झाल्यावर ते एकमेकावर फोर्स लावतातच. आता धडकलं, मी हे धडकलं दोघं एकमेकाला, मग धडकल्यावर तर फोर्स लागलाच का नाही. मग आयडियल गॅस विषयी काय विचार केलाय, दूर असताना एकमेकावर फोर्स लावत नाहीत, पण कोलाइड होताना लावतात, म्हणून तर म्हणलंय एक्सेप्ट ड्युरिंग कोलिजन, कोलिजनच्या दरम्यान लावतात. एक्सेप्ट म्हणजे त्याला एक्सेप्शन आहे. कशाला एक्सेप्शन आहे, की इंटरमॉलिक्युलर फोर्स लावतच नाहीत असं म्हणलंय, बट एक्सेप्ट ड्युरिंग कोलिजन, म्हणजे कोलिजनच्या वेळेस लावतात असा त्याचा अर्थ आहे का नाही, पण बाकी दूर असताना एकमेकावर फोर्स लावत नाहीत. त्याच्यानंतर आयडियल गॅस कॅनॉट बी लिक्विफाईड, हे एक शब्द महत्वाचा आहे. आता तू बाकीच्या गॅसला तू बघितलं, जसं की वाफ आहे, वाफेला जर तू काय थंड केलास तर ती काय होते, लिक्विड होते का नाही. म्हणजे कोणत्याही गॅसला तू थंड करत गेलास की ती काय होते, लिक्विड होते, किंवा बळजबरीनं असं दाबलास, कॉम्प्रेस केलास तर ती लिक्विड होते. म्हणजे गॅस कॅन बी लिक्विफाईड आहे का नाही, रिअल गॅस. कळलं काही, पण आयडियल गॅसला लिक्विफाय करता येत नाही. हे आयडियल गॅस विषयी 2-3 गोष्टी आल्या का लक्षात, आल्या लक्षात. आयडियल गॅस कशाला म्हणतात ते, आपण जास्त अभ्यास कशाचा करणार आहोत, आयडियल गॅस का रिअल गॅस. पुढे काय म्हटलं, डिराईव्ह आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन आहे पीव्ही इक्वल टू एनआरटी. ह्याच्यामध्ये पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, एन म्हणजे नंबर ऑफ मोल, आर हे कॉन्स्टंट आहे, टी म्हणजे टेम्परेचर. तुला एवढं तर कळलं, एका कंटेनर मध्ये गॅस आहे का नाही, काय गॅस आहे, तर ते प्रेशर लावतं एवढं कळतंय का. प्रेशरचा अर्थ म्हणजे ह्याला असं इकडे ढकलतं आहे का नाही कंटेनर, म्हणजे तू जर इथं छिद्र मारलास तर फुसकून बाहेर येते, म्हणजे कशामुळे येते ते बाहेर, प्रेशरमुळे आहे का नाही. त्याला व्हॉल्यूम पण एवढं कळत असेल, आणि त्याला टेम्परेचर बी आहे हे बी कळत असेल की, टेम्परेचर म्हणजे गरमी, एवढं कळतंय. एका गॅसकडे काय काय गोष्टी आहेत, मग प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, नंबर ऑफ मोल आहेत, संख्या, आणि टेम्परेचर आहे. हे आर काय आहे ते नंतर बघू. मग हे आपल्याला इक्वेशन डिराईव्ह करायचे. 3 मार्काला प्रश्न, 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारतात, हे खरं तर 3 मार्काला विचारतात. तर कधी डिराईव्ह म्हटलं की कधी काय शब्द लिहायचा, कन्सिडर, म्हणजे थोडस वाटतं टेक्निकल बोलले आहे का नाही. कन्सिडर म्हणजे असं समजा, कन्सिडर म्हणजे काय, समजा की बाबा एका कंटेनर मध्ये एन मोल्स ऑफ गॅस आहेत है का नाही, कंटेनर म्हणा किंवा सिलेंडर म्हणा. कधी कधी आपण कसं पिस्टन आणि सिलेंडर वापरायचं का, कारण का तर त्यानं काय करता येते, त्याला खाली वर करता येते का नाही, एक्सपेरिमेंट करता येतो, त्या पिस्टनला खाली दाबता येते, वर घेता येते. कन्सिडर की गॅसचे एन मोल्स आहेत, त्याचं प्रेशर पी आहे, व्हॉल्यूम व्ही आहे, आणि टेम्परेचर टी आहे. पहिला एक शास्त्रज्ञ होऊन गेला बॉयल म्हणून, त्यानं नियम दिला बॉयलचा लॉ. बॉयलनं अभ्यास केला, त्यानं म्हटलं की मी जर ह्या गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं, काय ठेवलं, जर टेम्परेचरला बदलू दिलं नाही, आणि फिक्स्ड मास ऑफ गॅस घेतलं. फिक्स्ड मास म्हणजे ह्याला जर मी काही एक्सपेरिमेंट करताना ह्याच्यामधून गॅस बाहेर नाही झालाय, बाहेरून मध्ये येणं झालाय, म्हणजे गॅसचं मास कसं आहे, बदलायला का कॉन्स्टंट राहिले, कॉन्स्टंट. म्हणजे मी ह्याला जरी खाली दाबलो तरी फक्त हे दबल, पण असं काय बाहेर लीक होणार आहे का, जर बाहेर लीक झालं तर मास कॉन्स्टंट राहील का, नाही. सो फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट, ऍट कॉन्स्टंट, इथं वर फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, त्याला काय दिसून आलं, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे ह्याचा अर्थ काय, प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी होत आहे, प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी होते. बघ बरं बरोबर आहे का, मी वरून जर खाली दाबलं म्हणजे प्रेशर वाढवलं का कमी केलं, वाढवलं. प्रेशर वाढवल्यावर हे गॅस दबून, जर मी ह्याला प्रेशर वाढवलं तर हे पिस्टन वर जाईल का खाली जाईल, खाली येते, म्हणजे व्हॉल्यूम काय झालं. सो प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी व्हायला, एवढं तर तुलाही समजत असेल की. सो प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. मग आपण असंही लिहितो ह्याला, प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. म्हणजे हे प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी काय करत असतात माहिती आहे का तुला, कधी पण इक्वल टू करायचं म्हणलं की के लिहायचं असते, काय, कॉन्स्टंट 1/v, एवढं कळते का असलं की. मग हे व्ही इकडे येत आहे, मग व्ही जर इकडे आलं तर पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, आलं का. हे केलाच आपण काय म्हणतो, पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट. मग इथं लिहिलं बघ, पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट, कळलं का.
हे बॉयलचा लॉ असा लिहिला की ह्याला 1 मार्क पडतो, राईट, थोडक्यात, किंवा अर्धा पडतो, ते डिपेंड करते प्रश्न किती मोठा आहे. हा, कळलं पहिलं. त्याच्यानंतर दुसरा सायंटिस्ट आला चार्ल्स. त्याने एक नियम दिला. त्यानं काय म्हटला, पुन्हा एकदा फिक्स्ड मास ऑफ गॅस घ्या आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवा. ह्यानं काय कॉन्स्टंट ठेवलं होतं, टेम्परेचर. आता हा काय म्हणतोय, प्रेशर कॉन्स्टंट ठेवा. काय ठेवा, प्रेशर. आता तू जरा नीट लक्ष दे. आता हे पिस्टन आहे, त्यानं म्हणायलाय प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे तुम्ही जर ह्याचं टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर कसं वाढवलं, खालून हीट केलं आहे का नाही, है ना, ह्याला गरम केलं की ह्याचं टेम्परेचर वाढेल. समजा जर हे फिक्स असेल तर ह्याचं प्रेशर वाढेल का नाही. खालून जर तू त्याला तापवलास आणि ह्या पिस्टनला वरी खाली जाऊ देना गेलास तर प्रेशर वाढतं. पण समजा जर पिस्टन मोकळा असेल म्हणजे वरी खाली जाऊ शकते, वरी खाली जाऊ शकते म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट राहते का नाही. मग तापवलं ह्याला की हे पिस्टन खाली येईल का वर जाईल, वर जाईल, है का नाही. हा, कुठे लिहायचं, हा हा हा, हे नाही, हे बघायचं आपल्याला बरं का. हे जर हे नाही, जर मी टेम्परेचर वाढवलं म्हणजे ह्याला हीट दिली आहे का नाही, तर हे पिस्टन खाली येईल का वर जाईल, वर जाईल. म्हणजे व्हॉल्यूम, गॅसचं व्हॉल्यूम वाढलं, म्हणजे टेम्परेचर वाढवलं की व्हॉल्यूम वाढायला, टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढायला, एक वाढलं की दुसरे वाढायला. म्हणजे डायरेक्ट का इनवर्स, डायरेक्ट. म्हणून व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे कोणाचा लॉ आहे, चार्ल्स लॉ. मग हे खाली येते आणि इकडे कॉन्स्टंट राहते माहिती आहे ना, हे व्ही प्रोपोर्शनल टू टी, म्हणजेच व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टी. मग टी खाली आल्यावर व्ही बाय टी बरोबर कॉन्स्टंट, असंच का. मग त्यानं तेच लिहिलं, व्ही बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. पटायले ना. ह्या लॉला अर्धा मार्क. तिसरा सायंटिस्ट आला गे-लुसॅक. प्रत्येकानं काय कॉन्स्टंट ठेवलं बघ, ह्यानं टेम्परेचर, ह्यानं प्रेशर, ह्यानं काय कॉन्स्टंट ठेवलं, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं म्हणजे काय की ह्याचं पिस्टन जागेवर असं दाबून धरलं, फिक्स असं केलं, ह्याच्यात घुसवलं आहे का नाही. म्हणजे किती तापवलं तर वर बी जाऊन खाली जाऊन. मग तिथं काय, जर तू टेम्परेचर वाढवलं आता व्हॉल्यूम तर वाढणार, मग मध्ये गरमी वाढल्यावर प्रेशर वाढेल का नाही. म्हणून प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर वाढवलं की प्रेशर वाढायला. म्हणून पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजेच पी बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. येईल का, काही झेपायले का प्रत्येकाचा नियम. हे एवढं लिहिलं, ह्याला अर्धा मार्क, 1.5 मार्क पडले. आता पुढचा सायंटिस्ट कोण आला, अहोगॅड्रो. त्यानं नियम दिला अहोगॅड्रोज लॉ. त्यानं काय ठेवलं, टेम्परेचर बी कॉन्स्टंट ठेवलं आणि प्रेशर पण. काय काय कॉन्स्टंट ठेवलं ते माहित पाहिजे. मग त्यानं काय म्हणला, टेम्परेचर बी कॉन्स्टंट राहू द्या आणि प्रेशर बी कॉन्स्टंट राहू द्या. त्याला असं दिसून आलं की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल. म्हणजे आता इथं व्हॉल्यूम आहे आणि ह्याच्यामध्ये तू मोल घातलास, आता काय, गॅसचे मोल, तर व्हॉल्यूम वाढेल का नाही. म्हणजे जास्त जण घातलास ना तू, आतापर्यंत गॅस मध्ये घालत नव्हतास, मधून बाहेर काढत नव्हतास, पण आता काय दिलास तू, गॅसचे मॉलिक्यूल मधून बाहेरून मध्ये घातलास, तर व्हॉल्यूम काय होईल. तुला काय वाटतं, गॅस मध्ये टाकला, ह्याच्यात आधीच 100 जण होते, आता वरून आणखीन 50 जण टाकले, आणि हे पिस्टन काय फिक्स नाही, खाली वरी होऊ शकते. तर तुला काय वाटतं, हे पिस्टन वरी जाईल का खाली येईल, वर जाईल. म्हणजे व्हॉल्यूम वाढणार. म्हणजे नंबर ऑफ मोल वाढवलास की व्हॉल्यूम पण वाढते. म्हणजे नंबर ऑफ मोल कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. दिसलं काय, म्हणजे व्ही बाय एन कॉन्स्टंट, बरोबर का. मग ह्याला पडला अर्धा मार्क. एवढं कळलं. मग हे वरचे 1 2 3 4 जणांना कंबाईन केलं, कंबायनिंग अबोव गॅस लॉज. तर तुला असं दिसल, ह्या सर्वांना जर एकत्र केलं ते पी, हे व्ही, हे टी, सर्व एकत्र केलं, पी व्ही प्रोपोर्शनल टू एन टी. पी व्ही प्रोपोर्शनल टू एन टी. पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, एन म्हणजे नंबर ऑफ मोल आणि टी म्हणजे टेम्परेचर. मग हे प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेतो, त्या कॉन्स्टंटला आर म्हणतो आपण. काय म्हणतो, आर, आर एन टी, है ना. किंवा तसं लिहिण्यापेक्षा ह्याला पी व्ही इक्वल टू लिहिण्याची पद्धत काय, एन आर टी. हे जे आलं त्याला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. काय म्हणतात, हे झालं तुझं अर्धा मार्क. अशा प्रत्येक स्टेपला अर्धा 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 मार्क पडते. हित एक अर्धा मार्क.
आणि मग हे जे आलंय त्याच्यामधले प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगायचा इथं. व्हेअर, पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, आहे का नाही? ते तर आज आपण वर पण सांगितलंय. खरं तर वर सांगणं लय महत्वाचं आहे बरं का. हे पहिलं वाक्य कन्सिडर हे लिहिलंय का नाही, हे लय महत्वाचं आहे. कळलं? हे कळलं व्यवस्थित? म्हणजे थोडक्यामध्ये हे जे आयडियल गॅस इक्वेशन आपण काढलं, आयडियल गॅस इक्वेशन लय महत्वाचं आहे बरं का. आयडियल गॅस पीव्ही इक्वल टू एनआरटी, ह्याला आयडियल गॅस इक्वेशन म्हणतात. आणि ह्या आर ला काय म्हणतात? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. काय म्हणतात त्याला? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. एवढं कळलं? थोडक्यात आपण 4 लॉ बघितले, हे विसरू नको. आणि त्याला कंबाईन केलं. तू जर बघशील तर लॉ किती होते? 4 होते, ते विसरायचं नाही. एक बॉयल्स लॉ है ना, दूसरा चार्ल्स लॉ, तिसरा गे-लुसॅक्स लॉ, आणि चौथा अहोगॅड्रोज लॉ. प्रत्येकामध्ये एक गोष्ट कॉन्स्टंट ठेवली होती. बॉयल्स लॉ टेम्परेचर, चार्ल्स लॉ प्रेशर, ह्यानं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं, आणि ह्यानं टेम्परेचर आणि प्रेशर हे दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या. बॉयलनं काय म्हटलं? जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. चार्ल्सला काय म्हणलं? क्लिअर? असं म्हणलं. मग ह्यांचंच पुढे काय लिहिता आलं? ह्याचा वापर आपल्याला लई करायचा नाही, पण हे सर्व माहित पाहिजे, हे लॉ. ह्या लॉला आणखीन काय दुसऱ्या पद्धतीने त्याने लिहिलं की पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, है ना. ह्याला काय लिहिलं? टी बाय व्ही इक्वल टू कॉन्स्टंट, है ना. ह्याला काय लिहिलं? ह्याला आणखीन एक पद्धत आहे लिहिण्याची, तुला माहित असेल. इनव्हर्स रिलेशन असल्यावर काय असते ते, प्रपोर्शनॅलिटी कशी. पी इनव्हर्स आहे ना, त्याला काय लिहितात? पी वन बाय पी टू इज इक्वल टू व्ही वन बाय व्ही टू का व्ही टू बाय व्ही वन. एवढं तर कळलंय की आता. इथं बाय टी टू इज इक्वल टू नाही नाही नाही, नीट बघ ना, नीट बघ ना जरा. डायरेक्ट आहे का इनव्हर्स आहे? मग हा, वनच्या पुढे वन लिहावं लागते, माहिती आहे ना. इनव्हर्स असलं की वनच्या पुढे टू. बोल. हे एक एक्स्ट्रा आहे, एवढं लिहून घे, फोटो काढायचा. पुढे काय म्हणते? एक्सप्रेस आयडियल गॅस इक्वेशन इन टर्म्स ऑफ अहोगॅड्रो नंबर. काहीच नाही. आयडियल गॅस इक्वेशन आपण काढले, एक मार्काला हे, एक मार्काला हे, काही गडबड नाही. अहोगॅड्रो नंबर तुला सर्वात पहिले आयडियल गॅस इक्वेशन असं लिहून घ्यायचं. वी हॅव आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इक्वल टू एनआरटी. ते आपण ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे का नाही. प्रत्येक प्रश्न काय म्हणते बघ. आता आयडियल गॅस इक्वेशन आहे, ह्याला अहोगॅड्रो नंबरच्या रूपात लिहा म्हणते. आता आपल्याला काय माहिती आहे? नंबर ऑफ मोलचा हा फॉर्म्युला आहे बघ, आत्ताच तुला दिला होता. एन इक्वल टू एन बाय एन, आहे का नाही. म्हणजेच एन इक्वल टू एन अपॉन एन. मग झालं, काहीच नाही. हे एनच्या ठिकाणी काय टाकायचं? हे टाकायचं. बरोबर आहे का? पीव्ही इक्वल टू, आलं का रे बाळा? अहोगॅड्रो नंबरच्या रूपात आलं. खाली काय लिहायचं? दिस इज रिक्वायर्ड आयडियल गॅस इक्वेशन इन टर्म्स ऑफ अहोगॅड्रोज नंबर. काय बोल? अहोगॅड्रोज नंबर. कळलं? सोपं असतं एकदम. त्याच्यानंतर पुढे आता दुसरं काय म्हणते? त्याच आयडियल गॅस इक्वेशनला बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या स्वरूपात लिहा म्हणते. कशा स्वरूपात? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आता बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणजे काय नाही, एकदम सिंपल आहे बघ. बोल्ट्झमन कॉन्स्टंट केबी आहे, त्याचा फॉर्म्युला हे जे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे डिवायडेड बाय एन म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. बघितलं लिहिलं काय? केबी इज इक्वल टू काय आलं? आर बाय एन लिहिलं का? हे एक एक्स्ट्रा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मग आपण ऑलरेडी हे सिद्ध केले का? हे सिद्ध पीव्ही इक्वल टू एन बाय एन आर टी, आहे का नाही.
ह्या एन ला मी काय करतो, आरच्या खाली आणतो, इकडं ह्याच्या खाली आणता येते ना का नाही? हे एन म्हणजे काय सांग बरं जरा, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग ह्याच्या खालचं एन आरच्या खाली आणलं का? आणि ह्याला काय लिहिता येते आता, केबी. केबीचा फॉर्म्युला काय, एन. मग ह्या आर आपण एनच्या ठिकाणी काय ठेवलं, केबी. मग आयडियल गॅस इक्वेशन इन टर्म्स ऑफ बोल्ट्झमन कॉन्स्टंट आलं का? हे 1 मार्काला, हे 1 मार्काला, कळायले ना? पण आर बाय एन च्या ठिकाणी केबी लिहिलं ते सांगावं लागते खाली की बाबा केबी बरोबर आर बाय एन मी इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट. कळलं हे पण प्रश्न? एक्सप्रेस आयडियल गॅस इक्वेशन इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ द गॅस. डेन्सिटी माहित पाहिजे आधी है ना, फॉर्म्युला डेन्सिटी काय, टोटल मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. बघू आता कसं. आता एक लिहायचं कधी बी, सहसा तर कसं असतं फिजिक्स मध्ये, सहसा एन म्हणजे काय, एम म्हणजे काय सांगत राहावं लागतं. आणि जर लईच सांगणं होईना गेलं तर लिहायचं इन युज्युअल नोटेशन. काय युज्युअल म्हणजे पुस्तकामध्ये दिलेल्या नोटेशन नुसार पीव्ही इक्वल टू एनआरटी आहे. नाही तर सांगत काय बसावं लागते, पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, एन म्हणजे नंबर, हे सांगत बसावं लागतं नाही. त्यापेक्षा काय म्हणायचं, इन युज्युअल नोटेशन. पीव्ही इक्वल टू काय, एनआरटी. बर, आता एन ला आपल्याला काय लिहिता येते, टोटल मास अपॉन एम नॉट लिहिता येते का? मग ते जर मी हे इथं टाकलं तर असं बनतंय का बघ, पीव्ही इक्वल टू एनआरटी. बरोबर का? ए बाळ्या, कळलं का? ह्या व्ही ला मी आता खाली आणतो, ह्या व्ही ला इथं आणतो, दिसायले का? हे इथलं व्ही इथं आलं, दिसलं काही? अरे बाळा, दिसलं का काही? दिसलं. मग हे एम बाय व्ही ला काय लिहिता येते, एम बाय व्ही ला काय लिहिता येते, मास अपॉन व्हॉल्यूम. काय म्हणजे डेन्सिटी आहे ना ते. आपल्याला काय विचारलं, डेन्सिटीच. ही डेन्सिटी असे लिहितेत किंवा अशी दिसते, हे ओके दिसायला का ही तर अशी, नीट बघ जरा. एन इज इक्वल टू एम बाय एम नॉट झालं, एवढं तर कळलं. हे व्हॉल्यूम खाली आणलं, हे व्हॉल्यूम इथं आल्याच्या नंतर हे मास अपॉन व्हॉल्यूम आले, ह्या मास अपॉन व्हॉल्यूमला काय लिहिता येते, रो. दिसते रो. आणि खाली तर हे एम नॉट आहेच, हे बघ हे रो इथं लिहिलं, दिसलं का? आणि एम नॉट जसं तसं आर टी. मग हे आयडियल गॅस इक्वेशन इन टर्म्स ऑफ डेन्सिटी आलं का? हे कळलं का कुणाच ठिकाणी कस कस काय काय टाकायला होते? आणि सांगावं लागतंय, जसं की सांगितलं एन म्हणजे मास अपॉन मोलार मास, तसं डेन्सिटी वापरले ना तर लगेच सांगावं लागतंय डेन्सिटी वेअर रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी. एवढं कळलं? झालं, थोडं राहिलं आता. स्टेट द बेसिक ॲझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आतापर्यंत आपण बघितलं आयडियल गॅस काय आहे काय नाही, थोडक्यात कसा असतो. तर आता आपण ह्या चॅप्टरमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा अभ्यास, म्हणजे त्याच्यानुसार आपण काही भरपूर अभ्यास करणार आहोत. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस काय म्हणते की गॅस, आयडियल गॅस कसा असतो, आपण थोडक्यात बघितलं, आता जरा डिटेलमध्ये बघायचं. ते म्हणते की बाबा पहिला शब्द काय बोलताय त्यानं, एक गॅस कन्सिस्ट ऑफ एक्स्ट्रीमली लार्ज नंबर ऑफ आयडेंटिकल मॉलिक्युल्स. गॅस कशाने बनलेला आहे, खूप मोठ्या संख्येनं. एक्स्ट्रीमली लार्ज म्हणजे खूप जास्त संख्या आहे कुणाची, आयडेंटिकल मॉलिक्युल्स. आणि हे सर्व मॉलिक्युल सारखे आहेत, एक असा दुसरा असा, असा आहे का? सर्वजण कसे आहेत, आयडेंटिकल. मॉलिक्यूल बिहेव ॲज पॉइंट मासेस विथ निग्लिजिबल साईज अँड नो स्ट्रक्चर. हे पण बघितलं होतं ना आपण, त्याला साईज नाही स्ट्रक्चर नाही, पॉइंट मासेस आहेत असे. उगा आता समजण्यासाठी मी मोठे मोठे काढलेत, पण ते कसे आहेत, पॉइंट मासेस. पण रियालिटी तसा आहे का? नाही. हे आयडियल गॅस आहे. कोण आहे हा? कायनेटिक थिअरी ऑफ गॅस म्हणण्यापेक्षा कायनेटिक थिअरी ऑफ आयडियल गॅस आहे ती. कोणाची आहे? आयडियल गॅस. हे ॲझम्पशन 3 मार्काला विचारतात. हा, कधी पण अर्ध्या मार्काला 1 पॉइंट लिहायचा असतो. आणि डिफरन्स लिहा म्हटलं की हे बघ, हे प्रत्येक पॉइंट अर्ध्या मार्काला असतो. आणि डिफरन्स मध्ये हे अर्ध्या मार्काला, हे अर्ध्या मार्काला. कळलं? म्हणजे डिफरन्स मध्ये एकूण 3 पॉइंट लिहायचे, 6 होते आपोआपच, कारण इकडं 3 आणि तिकडं 3 असते ना. पुढे काय म्हटलं, मॉलिक्युल्स आर इन कॉन्स्टंट रॅन्डम मोशन. मॉलिक्यूल थांबलेले आहेत का सतत पळत आहेत?
सतत पळत आहेत वाकडे तिकडे पळणे म्हणजे रॅन्डम मोशन. अँड दे ओबे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, हे सर्व ओबे करतात. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर निग्लिजिबल. निग्लिजिबल म्हणजे झिरोच आहे ऍक्च्युअली, निग्लिजिबल म्हणजे नसणे जवळपास, आहे का नाही. हे एकमेकावरती असे फोर्स लावतात का इंटरमॉलिक्युलर? नाही लावत. फक्त केव्हा लावतात? कोलिजनच्या वेळेस, एक्सेप्ट ड्युरिंग कोलिजन. कोलिजन कसे आहेत? कोलिजन्स आर परफेक्टली इलॅस्टिक. हे महत्वाचं आहे. इलॅस्टिक म्हणजे ते जरी एकमेकावर आदळले तर ते फुटत नाहीत. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे समजा तू भिंतीवर बॉल मारला, जसा होता तसाच वापस आला, तेवढ्याच व्हेलॉसिटीने वापस आला, जाऊन त्याला चिटकला. म्हणजे चिखलाचा गोळा जर भिंतीवर मारला तर जाऊन चिटकतो, त्याचा शेप तसाच राहतो का बदलतो? बदलतो. मग अशाला इनइलॅस्टिक कोलिजन म्हणतात. काय म्हणतात? इनइलॅस्टिक. म्हणजे गॅसचा मॉलिक्युल इथं आला आणि इथं जाऊन धडकला आणि ह्याला चिटकून बसला, किंवा असा होता आणि मग असा वाकडा होऊन बसला. हे कसलं झालं? इनइलॅस्टिक कोलिजन. पण जसा गेला तसाच वापस आला की ह्याला काय म्हणतात? इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजन मध्ये एनर्जी लॉस होत नाही. म्हणजे गॅस मॉलिक्युलचे एकमेकासोबतचे कोलिजन किंवा ह्या भिंतीसोबतचे कोलिजन इलॅस्टिक आहेत का इनइलॅस्टिक आहेत? पुन्हा इन्स्टंटेनियस आहेत. इन्स्टंटेनियस म्हणजे टपकून वापस येत आहे, असं जाऊन त्याला चिटकून हळूस वापस आला असं नाही. कम्पेअर टू टाइम बिटवीन द कोलिजन, हे महत्वाचं आहे. ह्याला इथून इथं जायला काहीतरी वेळ लागेल का नाही? ते वेळ काहीतरी जास्त लागतो. त्याच्यापेक्षा हे आदळून बाजूला व्हायला वेळ फार कमी लागतो. कळत असेल की तुला. तू एखादा मॉलिक्युल इथून फेकलास, इथून ह्याला इथं जायला काही 2 सेकंद लागले, पण टपकून म्हणजे ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये काही 2 सेकंद राहते का? ते कोलिजन 0.01 सेकंदापर्यंतच असते. सो टाइम ऑफ कोलिजन इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू द टाइम बिटवीन टू कोलिजन. काही कळलं का? 2 कोलिजनच्या मध्ये जो टाइम आहे तो खूप जास्त आहे आणि कोलिजनचा वेळ फारच कमी आहे. ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज निग्लिजिबल कम्पेअर टू द ऑक्युपाइड व्हॉल्यूम. ऑक्युपाइड व्हॉल्यूम म्हणजे काय? हे पूर्ण कंटेनरचं व्हॉल्यूम जे त्यानं की व्यापलं, आहे का नाही. आणि ऍक्च्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय? ह्या सर्वांना जर एका ठिकाणी करून जर इथं कोपऱ्यात आणून बसवलास तर एवढ्याच जागेत बसतील ना. हे झालं ऍक्च्युअल व्हॉल्यूम. मग कोणतं जास्त आहे? ऍक्च्युअल व्हॉल्यूम जास्त आहे का ऑक्युपाइड व्हॉल्यूम? नाही रे, ऍक्च्युअल व्हॉल्यूम तर एवढंच आहे की त्याला कोपऱ्यात आणून बसवल्यावर. ऑक्युपाइड व्हॉल्यूम हे पूर्ण कंटेनरचं व्हॉल्यूम आहे. ऍक्च्युअल व्हॉल्यूम म्हणजे त्याला एका ठिकाणी बसवल्यावर त्याला ऍक्च्युअल किती जागा लागते? आता तुम सर्व मुलांना ऍक्च्युअल जागा किती लागते? एवढ्याच जागेमध्ये सगळेजण उभा टाकतील ना. पण अभ्यासाला बसल्यावर इकडे तिकडे पसरून बसतात, त्याला म्हणतात ऑक्युपाइड व्हॉल्यूम. सांग मग कोणतं व्हॉल्यूम जास्त आहे? ऑक्युपाइड. कोणतं? ऑक्युपाइड व्हॉल्यूम इज व्हेरी हाय किंवा ऍक्च्युअल व्हॉल्यूम इज व्हेरी लेस. ऍक्च्युअल व्हॉल्यूम इज निग्लिजिबल. निग्लिजिबल म्हणजे नगण्य, खूप कमी आहे. कम्पेअर टू कोणाच्या मानानं? ऑक्युपाइड. कम्पेअर्ड म्हणजे त्याच्या मानाने. हे कळाले का? आता त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस. आयडियल गॅस, रिअल गॅस, तेच पुन्हा सर्व सांगितलंय. हे तू वाचून घेतलास तरी तुला कळू शकते. हे सर्व सांगितलं ऑलरेडी. ठीक आहे. चलो, काय म्हणताय? मेन्शन द कंडिशन अंडर विच रिअल गॅस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन. आपण आताच बघितलं रिअल गॅस आणि आयडियल गॅस मध्ये काय फरक आहे. रिअल गॅस आणि आयडियल गॅस मध्ये काय काय फरक आहे ते बघून घेऊ एकदा. पहिल्यांदा हे बघू डिफरन्सेस. डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस आपण ऑलरेडी बघितलंय. आयडियल गॅसचे जे मॉलिक्यूल साईज आहे ते पॉईंट मास समजलं होतं, पण रिअल गॅसचं तसं नसतं, त्याला फायनाईट साईज असते. म्हणजे एखाद्या कंटेनरमध्ये आयडियल गॅस ठेवला तर ते असे पॉईंट मासेस आहेत, म्हणजे त्यांना साईज काहीच नाही असं समजतो. पण रिअल गॅसेस ऍक्च्युली त्यांचे मॉलिक्यूल मोठे मोठे असतात, साईज असते त्यांना. ठीक आहे, ऍक्च्युअल साईज असते. आयडियल गॅस फक्त ट्रान्सलेटरी मोशन करतात. ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त जाणे असं सरळ रेषेमध्ये. परंतु रिअल गॅसेस ट्रान्सलेटरी मोशन तर करतात, बट रोटेशन पण करतात. म्हणजे काय की रिअल गॅसचा असा मॉलिक्यूल आहे तो स्वतःभोवती असा फिरतो. आता त्याच्याविषयी डिटेलमध्ये पुढे बघू आपण काय फरक असतो ते.
त्यानंतर व्हायब्रेशनल मोशन करतो. व्हायब्रेशनल मोशन म्हणजे कसं, आता आयडियल गॅस कसं आहे, फक्त एका पॉईंट मासनं बनलेला आहे, पॉईंट मासनं. पण रिअल गॅस कसं आहे, कधी कधी एकापेक्षा जास्त ॲटम असतात. जसं की O2 आहे, तर O2 मध्ये 2 ऑक्सिजनचे ॲटम आहेत, त्यांच्यामध्ये असा बॉन्ड असतो. N2 आहे, त्याच्या एका मॉलिक्युलमध्ये 2 नायट्रोजनचे ॲटम आहेत असे. हा झाला एक मॉलिक्यूल आणि हे त्याच्यातले ॲटम. हे जे ॲटम आहेत, आता आयडियल गॅस कसं आहे, कधी पण त्याच्यामध्ये ॲटम स्ट्रक्चर वगैरे काहीच नसते, जस्ट पॉईंट मास असतो. पण रिअल गॅसेसमध्ये एकापेक्षा जास्त ॲटम असू शकतात, त्यांना स्ट्रक्चर आहे. मग हे ॲटम काय करतात, त्या बॉन्डच्या भोवती व्हायब्रेट होतात. व्हायब्रेट होतात म्हणजे काय, ही स्प्रिंग, बॉन्ड म्हणजे हे स्प्रिंग सारखं काम करते आणि हे मागं पुढे करतात. असंच मागं पुढं व्हायब्रेट होतात. म्हणजे ही स्प्रिंग अशी स्ट्रेच होते, पुन्हा मग कॉम्प्रेस होते, त्याला व्हायब्रेट होणं म्हणतात. मागं पुढं असं छोटं मोठं होणे, व्हायब्रेशन. हे कोण करते, रिअल गॅस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आयडियल गॅसेसमध्ये नसतात, पण रिअल गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, प्रेझेंट आहेत. त्यांना लिक्विफाय करता येत नाही, ह्यांना लिक्विफाय पण करता येते आणि सॉलिडमध्ये पण कन्वर्ट करता येते रिअल गॅसेसला. त्यांची ऍक्च्युअल साईज निग्लिजिबल आहे. हेच पॉईंट आहे, ह्याच पॉईंटला डबल बोललंय. ऍक्च्युअल साईज म्हणजेच ते पॉईंट मास असल्यामुळं त्यांची स्वतःची अशी काही साईज नाही, फक्त ते ऑक्युपाय करतात. ऑक्युपाईड साईज व्हॉल्यूम असते त्यांना, म्हणजे कंटेनरला ऑक्युपाय करतात. पण त्यांना जे एका कोपऱ्यात आणून बसवलं तर त्यांची ऍक्च्युअल साईज फारच निग्लिजिबल आहे. ह्यांची ऍक्च्युअल साईज निग्लेक्ट करता येत नाही. इंटरनल एनर्जी ही फक्त ह्यांची कायनेटिक एनर्जीने बनलेली असते. तर ह्यांच्याकडे इंटरनल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या दोघांनी बनलेली असते, जे की पुढे चालून आपल्या डिटेलमध्ये आहे. हे आयडियल गॅस इक्वेशन ओबे करतात, ते PV = nRT वालं. परंतु हे आयडियल गॅस इक्वेशनच्या ऐवजी वांडर वॉल्स इक्वेशन ओबे करतात, हे माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर आता हे महत्वाचं आहे, आयडियल गॅस आणि रिअल गॅस. मेन मुद्दा काय, आयडियल गॅस वर्सेस रिअल गॅस आपलं चालू आहे. पण कधी कधी रिअल गॅसेस आयडियल गॅस सारखं बिहेव करतात. कधी करतात, तर प्रश्न विचारला, मेन्शन द कंडिशन अंडर विच रिअल गॅस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन. रिअल गॅस आयडियल गॅस सारखं बिहेव करतात, म्हणजेच आयडियल गॅस इक्वेशन ओबे करू शकतात. कोणत्या कंडिशनला, रिअल गॅस ओबेज आयडियल गॅस कंडिशन व्हेन टेम्परेचर इज व्हेरी हाय अँड प्रेशर इज व्हेरी लो. म्हणजे काय होतंय, टेम्परेचर जास्त आणि प्रेशर व्हेरी लो असल्यामुळे मुळात आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये एकच प्रॉब्लेम आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सचा खरा प्रॉब्लेम आहे. रिअल गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो, हे एकमेकाला, रिअल गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो आणि त्याच्यामुळेच आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये फरक येतो. म्हणजे जसं की समजा हे तुमच्याकडे असं पिस्टन आहे, मग हे दोघं असे आहेत. जर तुम्ही प्रेशर वाढवलं, खूपच जोरात दाबलं, तर हे सर्वजण एकमेकाच्या जवळ येते. म्हणजे हे असं प्रेशर खूप लावलं आणि तुम्ही व्हॉल्यूम कमी करून टाकलं, तर हे मॉलिक्यूल जवळ येतील आणि जवळ आल्यावर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लावतील. पण जर प्रेशर कमी केलं, म्हणजेच ह्या पिस्टनला वर नेलं आहे का नाही, व्हॉल्यूम प्रेशर कमी करणं म्हणजे काय, पिस्टनला वर नेणं, दबाव कमी करणं. दबाव कमी केल्यावर ह्यांच्यामधले डिस्टन्सेस वाढतील, हे दूर जातील एकमेकापासून, आणि दूर गेल्यावर मग ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लावणार नाही. मग रिअल गॅस जरी असला तरी जर त्याचे मॉलिक्युल एकमेकापासून दूर गेले तर इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप कमी होतो, निग्लिजिबल होतो, आणि तो रिअल गॅस आयडियल गॅस सारखं वागतो. म्हणजे प्रेशर कमी केल्यावर हे असं शक्य आहे, आणि टेम्परेचर वाढवल्यावर पण शक्य आहे. का, तर टेम्परेचर वाढवल्यामुळे ते जोरात पळायला लागतील, आणि जोरात पळायला लागल्यामुळे ते एकमेकांवर जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो तेवढा इफेक्टिव्ह राहणार नाही. सो दोन कंडिशन आहेत, हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर. अंडर हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर रिअल गॅस obeys ideal gas equation. Write the ideal gas equation for mass of 7 gram of nitrogen gas. बघा काहीच नाही, आयडियल गॅस इक्वेशन काय आपल्याकडे, PV = nRT. ह्याच्यामध्ये फक्त नंबर ऑफ मोल काढून घ्यायचे. नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला आपण काय बघितलाय, मास ऑफ द गॅस कॅपिटल M, मोलार मास ऑफ द गॅस M0. टोटल मास ऑफ द गॅस किती दिले त्याने, 7 ग्राम ऑफ नायट्रोजन, आणि नायट्रोजन मोलार मास आहे 28 ग्राम. 7 / 28, नंबर ऑफ मोल 1/4 आले. तुमचं आयडियल गॅस इक्वेशन काय, PV = nRT. फक्त तुम्ही काय करायचे, असं लिहिण्यापेक्षा दिस इम्प्लाइज PV = n च्या ठिकाणी फक्त काय टाकायचं, हे n/4 जे काढलं ते 1/4 RT. ह्याला असं करायचं, म्हणायचं दिस इज द रिक्वायर्ड आयडियल गॅस इक्वेशन फॉर 7 ग्राम ऑफ नायट्रोजन. हे झाला तुमचा 1 मार्क क्वेश्चन. पुढे काय म्हणते बघा,
The pressure exerted by a certain mass of enclosed gas at 300 Kelvin is this. What will be the pressure exerted by the gas at 600 Kelvin? म्हणजे दोन कंडिशन दिल्या. कधी पण लक्षात घ्यायचं असे प्रश्न कसे सोडवायचे. इथं जरी दिलं असलं थोडं वेगळ्या पद्धतीने लिहा. मी जसं सांगतोय तसं लिहा. बघा थोडं इकडं आधी गिव्हन लिहायचं. दोन कंडिशन दिल्यात बाळांनो. दोन कंडिशन कशा दिल्यात? सुरुवातीचं टेम्परेचर दिले आणि हे नंतरचं टेम्परेचर म्हणजे T1 त्यावेळेसचं P1 दिले. हे बघा सुरुवातीचं प्रेशर पहिल्या कंडिशनचं प्रेशर हे आहे T1, हे आहे P1 विसरू नका. T1 किती आहे? 300 केल्विन. P1 किती आहे? 5 × 10⁴ पास्कल. पुढे काय विचारले? व्हॉट विल बी द प्रेशर ऍट धिस टेम्परेचर म्हणजे तुम्हाला T2 दिले. टेम्परेचर 2 युनिट वरून कळते केल्विन म्हणजे टेम्परेचर दिले आणि त्यावेळेस प्रेशर किती असेल विचारले म्हणजे P2 किती असेल. T1 दिले, T2 दिले, P1 दिले, P2 काढायचं. आपल्याला माहिती आहे मग लगेच म्हणजे तुमचे हे आन्सर सुरू झाले. वी हॅव PV = nRT आणि प्रश्न काय दिलाय? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे जे काही चालू आहे काहीच आता व्हॉल्यूम विषयी काही बोललं जरी नाही किंवा बोललं तरी समजून घ्यायचं प्रेशर टेम्परेचर व्हॅरी केलं म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. पण क्वेश्चन मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आता जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट केलं तर नंबर ऑफ मोल्स एका कंटेनर मध्ये फिक्स असतात. आर पण कॉन्स्टंट आहे म्हणजे काय राहिलं तुमचं P आणि T म्हणजे P proportional to T. आयडियल गॅस इक्वेशन वरून तुम्ही लक्षात घ्यायचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं की P proportional to T. तर थोडक्यात तुम्हाला गे-लुसॅक्स लॉ पण मी सांगितला होता. गे-लुसॅक्स लॉ ते काय म्हणते? जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल फिक्स्ड मास ऑफ गॅस असेल तर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T येते. मग या प्रोपोर्शनॅलिटी तुम्हाला काय लिहिता येते? P2/P1 = T2/T1. डायरेक्ट प्रोपोर्शन असले की 2 च्या पुढे 2 लिहायचं आणि 1 च्या पुढे 1. मग P2/P1 = T2/T1. आता T2 ची व्हॅल्यू काय दिली? 600. T1 ची व्हॅल्यू काय दिली? 300. बघा इथं हे म्हणजेच P2/P1 = काय आलं तुमचं? हे कटलं 3 2 6 2 आलं. सो P2/P1 = 2 आलं म्हणजे P1 आता इकडे जाते म्हणजेच P2 = 2 × P1 होते. म्हणजेच काय 2 × P1. P1 किती आहे हे बघा इथं. हे बघा हे P1, हे बघा P1, हे P1 इथं टाकलं आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होते? हे होते 10 है नाही 5 2 10 गुणिले 10⁴ म्हणजे 10⁻1 × 10⁴ किती होते? 10⁵ आणि हे प्रेशर आहे हे पास्कल मध्ये दिले म्हणजे हे पण प्रेशर पास्कल मध्ये येणार. राईट असं प्रेशरचं युनिट पास्कल आहे. पुन्हा एकदा तसाच क्वेश्चन आहे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. 2 vessels A and B are filled with same gas where volume, temperature and pressure in vessel A is twice that in vessel B. म्हणजे थोडक्यात काय काय डेटा तुम्हाला गिव्हन काय? व्हॉल्यूम ऑफ प्रेशर व्हॉल्यूम ऑफ व्हेसल A is 2 times the volume of B. है ना ट्वाइस म्हटले सर्वच गोष्टी ट्वाइस आहेत. काय काय ट्वाइस आहे? व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशर. बघा दुसरं काय प्रेशर इन व्हेसल A is 2 times प्रेशर इन B असं लिहून घ्यायचं. कॉमा द्यायचा व्यवस्थित कॉमा दिलाय बघा नीट लक्ष द्या. त्यानंतर टेम्परेचर ऑफ व्हेसल A is 2 times टेम्परेचर ऑफ व्हेसल B. आता युजुअल नोटेशन मध्ये आपल्याकडे काय PV = NKT. आता तसं तुम्ही PV = nRT पण लिहू शकता परंतु इथं काय केलंय दुसऱ्या रूपामध्ये हे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटच्या रूपात आहे. आयडियल गॅस इक्वेशन बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या रूपामध्ये आपण वर प्रूव्ह केलाय. त्याला फक्त n म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स KBT असं लिहिता येते. असं लिहिता येते नो प्रॉब्लेम. मग त्यांनी हे दुसरं रूप वापरले. मग ह्याच्यावर ह्याला जर रिअरेंज केलं तर हे KBT खाली येते ह्याच्या म्हणजे n = PV/KBT येते. मग ह्याच्याकडे हे तर कॉन्स्टंट आहे. मग ह्याच्यामध्ये प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पण टेम्परेचर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून तुम्ही काय लिहिणार? दोन व्हेसल आहेत A आणि B तर NA/NB = PA/PB VA/VB परंतु TB/TA लिहिले का? कारण का हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि झालं आता ह्यांच्या व्हॅल्यू टाका. ह्यांच्या व्हॅल्यू व्यवस्थित टाका. ह्यानं डायरेक्ट जरी केलं असलं तरी तुम्हाला कळत नसलं तर व्यवस्थित टाकू आपण. बघा PA ची व्हॅल्यू PAच घ्या. सॉरी तुम्ही जर बघितलं तर PA ची व्हॅल्यू 2 times ऑफ PB आहे म्हणून 2 times ऑफ PB लिहिणार. आणि खाली काय आहे? PB आहे तर PBच लिहा. काही करू नका त्याला आणखीन उलट म्हणजे PB कटत असते. VA ची व्हॉल्यूम बघा
VA ची व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ V आहे आणि खाली VS आहे. आता इथं TB ची व्हॅल्यू पुन्हा 2A टाकचाल नाही, खाली आहे TA ची व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ TB आहे, म्हणजे इथं 2 टाइम्स ऑफ TB आहे आणि वर TBच राहते. म्हणजे PB कटलं, VA कटलं, TB कटलं, म्हणजे 2 into 2 हे बघा, 2 into 2 आणि हे शेवटी 1/2, हे 1/2, 2 2 कटलं, उत्तर आलं 2. हे काय आलं, Na/Nb, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन टँक A टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन टँक B ह्यांचा रेशिओ, त्याने तेच विचारलं, रेशिओ ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन A to B, A to B. अगोदर ज्याला म्हणलंय त्याला वर घ्या, ज्याला नंतर म्हणलंय त्याला खाली घ्या, त्यांचा रेशिओ म्हणजे भागाकार काढा म्हटलं. मग रेडीमेड इथं भागाकारच आला 2. खरं तर ह्याचं उत्तर आणखीन कसं लिहायला पाहिजे, पूर्ण मार्क व्यवस्थित पडण्यासाठी ह्याच्या खाली एक वाक्य लिहायला पाहिजे, देअरफोर हे इथं एवढं असेल, देअरफोर रेशिओ ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन A to B is 2. असं झालं, तेच आहे. असेच क्वेश्चन असतात, त्या PV इक्वल टू NRT वरच क्वेश्चन असतात भरपूर. सुरुवातीला काय म्हटलंय, 16 ग्राम ऑक्सिजन ऑक्युपाइज धिस मच व्हॉल्यूम ॲट धिस मच टेम्परेचर, फाइंड द प्रेशर एक्झर्टेड. डेटा लिहून घ्या, गिव्हन डेटा. एक तर सर्वात पहिले ऑक्सिजन म्हटलं की त्याचं मोलार मास, नाही सॉरी, हे 16 ग्राम हे त्याचं टोटल मास आहे. सो गिव्हन मास किंवा टोटल मास म्हणतात त्याला, गिव्हन मास किंवा टोटल मास. मोलार मास वेगळं, गिव्हन मास वेगळं. मोलार मास फिक्स असते, पण गिव्हन मास प्रश्नानुसार व्हॅरी होते, त्याच्या मनावर आहे. एखाद्या टाकीमध्ये 100 ग्राम ऑक्सिजन आहे म्हटलं तर गिव्हन मास 100 ग्राम झालं, पण मोलार मास 32 ग्रामच राहणार. हे गिव्हन मास आहे, किंवा त्याला आपण टोटल मास पण म्हटलेला आहे, कॅपिटल एम. ऑक्युपाय धिस मच, ते व्हॉल्यूम शब्द जरी लिहिलं नसलं तरी मीटर क्यूब हे कशाचं युनिट आहे, व्हॉल्यूमचंच आहे. मीटर क्यूब हे कशाचं युनिट आहे, व्हॉल्यूमचं आहे, म्हणून हे व्हॉल्यूम. ऑक्युपाय धिस मच व्हॉल्यूम, ऑक्युपाय धिस मच व्हॉल्यूम ॲट धिस मच टेम्परेचर. आता हे टेम्परेचर दिले 27 डिग्री सेल्सिअस, परंतु ॲक्च्युली केल्विनमध्ये करून घ्यावं लागते. केल्विनमध्ये करण्यासाठी 273 ॲड करावं लागते. तर हे टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस कन्वर्टेड इंटू 300 केल्विन. आणि मोलार मास किती ऑक्सिजनचं, 32, पण ॲक्च्युली 32 ग्राम असं लिहायला पाहिजे, ग्राम पर मोल. एका मोलचं मास 32 ग्राम. मग सर्वात पहिले आपण काय काढून घेतलं, नंबर ऑफ मोल. का, कारण का आपल्याला PV इक्वल टू NRT मध्ये नंबर ऑफ मोल लागतो. काढायला काय सांगितलं, प्रेशर इज इक्वल टू व्हॉट, हे काढायचं. पहिल्यांदा नंबर ऑफ मोल काढले. नंबर ऑफ मोल कसे काढतो आपण, पाहिजे तो फॉर्म्युला पण लिहू शकता तुम्ही फॉर्म्युला पण लिहू शकता. नंबर ऑफ मोल म्हणजे काय असते, गिव्हन मास म्हणजेच टोटल मास भागिले मोलार मास. गिव्हन मास 16 आहे, मोलार मास 32 आहे, त्याचा भागाकाराला 0.5 मोल्स, 0.5 म्हणा किंवा 1/2 येतो, 1/2 लाच आपण 0.5 लिहितो. मग आपल्याला माहिती आहे इथे लिहायला पाहिजे, वी नो PV इक्वल टू NRT. PV इक्वल टू NRTचं V खाली आणल्यावर काय येते, P इक्वल टू NRT बाय V येते. आता हे जमलं पाहिजे असलं छोटं मोठं सटरफटर. बघा ह्याच्यावरून लिहिता येते का नाही, V जर खाली नेलं तर P इक्वल टू NRT बाय V. मग नंबर ऑफ मोल आताच काढले आपण 5. आता R ची व्हॅल्यू खूप महत्वाची आहे. R ची व्हॅल्यू SI युनिट मध्ये माहित असू द्या, 8.314 जूल पर मोल केल्विन आहे. हे लक्षात ठेवा. आपण हे थोडक्यात एवढं वापरलं तरी चालतंय. सो हे R ची व्हॅल्यू आहे. टेम्परेचर 300 केल्विन, हे बघा इथं काढलंय आपण. केल्विन मध्येच टेम्परेचर या इथल्या फॉर्म्युल्यामध्ये घ्यावं लागते. आणि व्हॉल्यूम तर त्यानं दिलेलंच आहे, बघा इथं. सो थोडक्यात हे जर गुणाकार भागाकार केला तर तुमचं एवढं प्रेशर येते, 4.98 × 10⁴. जे उत्तर येणार ते पास्कल मध्ये येणार, कारण सर्वच SI युनिट घेतले तिथं आपण, तर उत्तर पण SI युनिट मध्येच येणार.